नमस्कार मित्रमैत्रिणींनो. श्रीसूक्तामध्ये जसं वैयक्तिक लाभासाठी संपत्तीची मागणी केलेली आहे, तसंच राष्ट्र समृद्ध करण्यासाठीही संपत्तीची मागणी केली आहे. प्रादुर्भूतोऽसि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे. या राष्ट्रात मी जन्माला आलेलो आहे, म्हणून मला कीर्ती वृद्धी दोन्हीही पाहिजे आहेत. कारण मी या राष्ट्राचा नागरिक आहे. या राष्ट्राला सुराष्ट्र करण्यासाठी, समृद्ध राष्ट्र करण्यासाठी मला ही संपत्ती हवी आहे. मग ती संपत्ती कशाच्या स्वरूपात हवी आहे? पशुधन हवं आहे, धनधान्य हवं आहे, तसेच हत्ती, घोडे ही अशी भौतिक संपत्ती तर मला हवीच आहे. पण त्यासोबत माझ्याकडे वे ऑफ थिंकिंग, विचारप्रणाली, वे ऑफ लाईफ, जीवन प्रणाली आणि वे ऑफ वर्शिप, उपासना प्रणाली असली पाहिजे. तत्वनिष्ठ, ध्येयनिष्ठ, आत्मीय वृत्ती, स्वतःची रक्त देणारी माणसेच राष्ट्र उभी करत असतात. पवित्र क्षेत्र, नदी, पर्वत, ऋषींनी केलेले कार्य याविषयी सार्थ अभिमान असावा. समर्थ आत्मनिर्भर राष्ट्र घडवण्यासाठी, राष्ट्र उभे करण्यासाठी वृद्धी ही हवीच. राष्ट्रीय अस्मिता, नॅशनल स्पिरिट असलं पाहिजे. आपल्या तनामनात राष्ट्राभिमान सतत वाहिला पाहिजे. श्रीसूक्तात सांगितले गेले तेव्हापासून श्रीसूक्त सांगितले गेले म्हणजेच पुराण काळापासून, वैदिक काळापासून आपल्या ऋषीमुनींना राष्ट्र आणि सुराष्ट्र या संकल्पना समग्र ज्ञात होत्या. राष्ट्रनिष्ठा असलीच पाहिजे व राष्ट्राचे सुराष्ट्र बनवण्यासाठी वित्त आवश्यकच आहे. त्यासाठी वृद्धी मागितली आहे. भरपूर वित्त प्राप्त हो व दैनंदिन गरजा पूर्ण करून उर्वरित वित्त राष्ट्राच्या उभारणीसाठी उपयोगात येऊ देत. वित्तासोबत विचारधारा, जीवन प्रणाली व उपासना प्रणाली यांचेही महत्त्व सांगितले आहे. यामुळेच तर अनेक परकीय आक्रमणे झाल्यावरही वेद, संस्कृती व आपला भारत देश चिरंतन टिकला आहे. राष्ट्र समृद्ध होण्यासाठीच धन, धान्य, पशु, जमीन, गायी, घोडे, हत्ती या रूपातील लक्ष्मी मागितली आहे. म्हणजेच स्थावर मालमत्ता मागितलेली आहे. म्हणून त्यासाठी पुढे वर्णन केले आहे. गंधद्वारान् दुराधर्षान् नित्यपुष्टांकरीषिणीं. गंधद्वारा, पृथ्वीला गंधवती असे संबोधले जाते आणि असं म्हणतात की पृथ्वीच्या भूगर्भातूनच सर्व खनिज संपत्ती आपल्याला प्राप्त होत असते आणि पृथ्वीरूपी जमिनीवरती एक बीज रोपण केलं की त्यापासून आपल्याला शेकडो धान्य मिळत असतात. म्हणूनच सस्यशालिनी पृथ्वी ऋतुमानानुसार पुष्प, फल, धान्य देत असते. म्हणून जमिनीत गुंतवणूक करायला हवी. दुराधर्षाम, प्रयत्नांनी जिला आकर्षित करू शकत नाही अशी, म्हणून शेतजमिनीत गुंतवणूक करावी. शेतजमीन ही स्थावर मालमत्ता असते. तिला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं शक्य नाही आहे. एखादी बुद्धिमान व्यक्ती असेल तर तिला एखाद्या दुसऱ्या देशातील कंपनी हायर करू शकते. पण आपली जी शेतजमीन आपल्या देशात असेल तर ती जमीन घेऊन किंवा एखादा बंगला घेऊन आपण कुठे जाऊ शकत नाही. म्हणून स्थावर मालमत्ता म्हणजे शेतजमीन आणि धान्यलक्ष्मीला कोणीही पदच्युत करू शकत नाही. म्हणूनच अशाच ठिकाणी आपली गुंतवणूक करणं आवश्यक आहे. नित्यपुष्टाम, पुष्ट करणारी. माझ्या राष्ट्राची भूमी माझं शरीर अन्न देऊन पुष्ट करते, तेव्हा भूमीने माझं शरीर पुष्ट केलं पाहिजे, माझा भाव पुष्ट केला पाहिजे, माझी बुद्धी पुष्ट केली पाहिजे. आधिभौतिक, आधिदैविक
आध्यात्मिक शक्ती या तीनही शक्ती माझ्यात असल्या पाहिजे. त्यासाठी जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. दृष्टिकोन बदलला तरच नित्यपुष्टता येते. यू कॅनॉट मेक मॅन हॅपी. ही मस्ट लर्न हाऊ टू बी हॅपी. ईश्वरीं सर्वभूतानां. ऋषी सांगतात पृथ्वी सर्वभूतानां ईश्वरी आहे. ईशते नाम शोभते. पृथ्वी जशी सुंदर समर्थ आहे तशीच माझ्याकडे येणारी लक्ष्मीही समर्थ आणि सुंदर असावी. अचल असलेली पृथ्वी आणि अचल असलेली लक्ष्मी कोणीही घेऊन जात नाही, पण तिला ते त्रास देऊ शकतात. म्हणून त्यांना त्रास होऊ नये अशी नियंत्रण शक्ती आम्हाला दे. अशा प्रकारे श्रीसूक्ताच्या दुसऱ्या मंत्रात राष्ट्राचे सुराष्ट्र होण्यासाठी भूमीची विपुलता, पशुधन आणि महालक्ष्मी मागितलेली आहे. धन्यवाद.